नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 5 को बड़ी सफलता मिली है। पारडी थाना क्षेत्र में हुई घरफोड़ चोरी के मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार करते हुए लाखों रुपए का माल बरामद किया है। जानकारी के मुताबिक पारडी थाना क्षेत्र में 3 मई 2026 को दोपहर 1 से 2 बजे के बीच पारडी घाट रोड के पास एक मकान में चोरी की वारदात हुई थी। आरोपी ने घर में घुसकर नकदी और कीमती सामान चुरा लिया था। मामले की शिकायत दर्ज होने के बाद क्राइम ब्रांच यूनिट 5 ने जांच शुरू की। पुलिस निरीक्षक विनायक गोले के नेतृत्व में टीम ने कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने चोरी की वारदात कबूल ली। पुलिस ने उसके पास से चोरी का माल बरामद किया, जिसकी कुल कीमत करीब 3,48,440 रुपए बताई जा रही है। आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता की धारा के तहत मामला दर्ज किया गया। यह पूरी कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई, जिसमें पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल, अतिरिक्त पुलिस आयुक्त नवीन रेड्डी और अन्य वरिष्ठ अधिकारियों का मार्गदर्शन शामिल रहा। फिलहाल पुलिस आरोपी से आगे की पूछताछ कर रही है और अन्य मामलों में उसकी संलिप्तता की जांच जारी है। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 च्या पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार एक अट्टल घरफोडी करणारा आरोपी हा शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्याचा टीमसह त्यांनी पाठलाग केला आणि त्याच्या मोपेड गाडीसह त्याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या मोपेड गाडीमध्ये एक कोयता, आर्म्स ॲक्ट मध्ये जो प्रतिबंधित आहे असा एक कोयता आणि काही सोन्याचे आणि चांदीचे दागिने त्याच्याकडे मिळून आले। त्याच्याकडून ते जप्त करण्यात आल्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी एक घरफोडीच्या गुन्ह्यामधील ते मुद्देमाल चोरून नेल्याची त्याच्याकडून माहिती मिळाली। त्यानुसार काही सोनं त्यांनी काही सोनारांना विकल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही अधिक तपास करून यातील 2 सोनारांकडून सोने आणि चांदीचे जे दागिने होते ते आम्ही हस्तगत केले आणि अशा प्रकारे एक मोटरसायकल, एक मोपेड गाडी, एक कोयता आणि सोने चांदीचे दागिने असे मिळून एकूण 3,48,440 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। त्यातील जो ताब्यात घेतलेला आरोपी त्याची नाव सूरज विनोद तोडाशे, वय 19 वर्ष, राहणार अंतुजी नगर, संघमित्रा बौद्ध विहाराच्या बाजूला भांडेवाडी, पोलीस स्टेशन भांडेवाडी। आणि या गुन्ह्यामधील आम्ही फुटेज चेक केलं असं यामध्ये याचा अजून एक साथीदार जो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, इरफान शमशाद अन्सारी, राहणार आंबेनगर भांडेवाडी, हा यामध्ये फरार आरोपी आहे आणि हा एका आरोपीला आम्ही अटक केली आहे आणि अजून फरार आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। अशा प्रकारे आमच्या क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 च्या पथकातील राजा टाकळीकर, API कदम, त्यानंतर नजीर शेख, त्याचबरोबर इतर अंमलदार यांनी माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अशा प्रकारे घरफोडीच्या सराईत आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडीमधील चोरीत गेलेल्या सोनं चांदीचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की नागपूर शहरामध्ये सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेचसे लोक आपल्या नातेवाईकांकडे लग्नासाठी किंवा समारंभासाठी किंवा सुट्टीसाठी फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत। त्यामुळे याचा फायदा घेऊन बरेचसे घरफोडी करणारे सराईत आरोपी अशा बंद घरामध्ये घुसून घरफोडी करून सोने चांदीचे दागिने किंवा नगदी पैसे चोरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांना यश मिळत आहे। याद्वारे नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण ज्यावेळी आपल्या घरातून कुठे बाहेर कार्यक्रमानिमित्त किंवा लग्न समारंभानिमित्त किंवा फिरण्यासाठी बाहेर जाणार असाल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नगदी पैसे किंवा सोने चांदीचे दागिने आपण ठेवू नये। बँकेत एखादं लॉकर उघडावं आणि त्या लॉकरमध्ये अशा प्रकारचे सोनं चांदीचे दागिने किंवा नगदी पैसे आपण जमा करून ठेवावे, जेणेकरून अशा प्रकारे घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना हे संपादन होणार नाही आणि आपली मौल्यवान वस्तू ही सुरक्षित राहील। धन्यवाद।